नमस्कार मित्र हो, एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या घेऊन समोर आलेला आहे। तर RTE ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2024-25 मध्ये वारंवार विचारले जाणारे व उद्भवणारे प्रश्न याचे आपण डिटेल्स पाहणार आहोत। हे ऑफिशियल वेबसाईटवरून आपण डिटेल पाहत आहोत। तर RTE 25% प्रवेश पात्र सर्व बालकांना जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा आणि आधार कार्ड देणे हे अनिवार्य असणार आहे। सर्वात महत्त्वाचं अनिवार्य असणार आहे। RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावेत। म्हणजे फॉर्म भरण्यापूर्वीची सर्व डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे। त्यानंतर 25% ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती बालके पात्र आहेत, तर आर्थिक दुर्बल घटकातून ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखापर्यंत आहे अशा पालकांचे बालके, वंचित गटापर्यंत अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके। वंचित गटामध्ये आणि दुर्बल गटामध्ये कोणकोणत्या बालकांचा समावेश आहे, तर आहे की वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग, भटक्या जमाती, जमाती क ड OBC SBC, कोविड मध्ये जे काही असतील ते देखील पात्र आहेत। दुर्बल गटामध्ये ज्या पालकांचे उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे असे सर्व बालक पाहण्यासाठी पात्र असतील। कोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत, माध्यम व बोर्ड, सर्व माध्यमाच्या सर्व बोर्डाच्या राज्य मंडळ, CBSE, ICSE व IBS अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित या सर्व शाळा यासाठी पात्र असणार आहेत 25% ॲडमिशनसाठी। पालकांना अर्ज केव्हा करता येईल, आता पालकांना अर्ज करण्याची प्रोसेस आता चालू आहे। तर 30 एप्रिल 2024 पर्यंत ह्याची डिटेल्स लास्ट डेट आहे, तर त्या तारखेपर्यंत फॉर्म हे अर्ज करता येतील। तर नवीन पुढचा प्रश्न आहे, पालकांनी सन 2024-25 या वर्षात ऑनलाईन अर्ज किती वेळा भरता येईल, तर अर्ज हा एकदाच भरायचा आहे। दोनदा अर्ज भरला तर तो बाद केला जाईल। अर्ज कोठून भरावा, तर ऑफिशियल RTE महाराष्ट्राची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन कुठेही तुम्ही फॉर्म हा भरू शकता। अर्ज भरताना कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात, अर्ज भरताना कोणतीही कागदपत्रे अपलोड करायची गरज नाही, परंतु ते डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे। ज्यावेळेस तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागेल त्यावेळेस सबमिट करणं हे गरजेचं आहे। तर पालक किती शाळांसाठी अर्ज करू शकतात, तर जास्तीत जास्त 10 शाळांसाठी पालक अर्ज करू शकतात। शाळेपासून किती किलोमीटर अंतरावरती रहिवासी अर्ज करू शकतात, 1 ते 3 किलोमीटर अंतरावरील रहिवासी शाळेसाठी अर्ज करू शकतात। तर त्या एरियामध्ये शाळा असणं हे बंधनकारक किंवा गरजेचं आहे। दिव्यांग बालकांच्या प्रवेशाचे निकष व आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत, तर त्यांना 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याचे पत्र असणं गरजेचं आहे, त्याचा पुरावा असणं गरजेचं आहे। ओळखपत्र, वीज बिल, टेलिफोन याची गरज असणं गरजेचं आहे। घटस्फोटित महिलांना बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत, तर न्यायालयाचा निर्णय, घटस्फोटित महिलेच्या बालकाचा आईचा रहिवासी पुरावा। न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिलांची बालकांची आवश्यक कागदपत्रे कोणती, तर घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा हे देणे गरजेचं आहे। विधवा महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, तर पतीचे मृत्यूपत्र हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे। अनाथ बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, तर अनाथ बालकांसाठी बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत। त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न की उत्पन्न दाखला आणि जातीचा दाखला कोणत्या ठिकाणचा पाहिजे, तर उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही। ज्या ठिकाणी वास्तव्य आहे त्याच ठिकाणचा हे दाखला असणे गरजेचं आहे। जन्माचा दाखला प्रमाणपत्र कोणते पाहिजे, तर ग्रामपंचायत, मनपा, नगरपालिका यांचा दाखला, रुग्णालयातील रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टर दाखला। जातविषयी कोणता पुरावा ग्राह्य धरावा, तर तहसीलदारांनी दिलेले जे लेटर आहे ते ग्राह्य धरण्यात येईल। RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरता उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे, तर मागील वर्षाचा पाहिजे। कोणत्या अधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला पाहिजे, तर तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला आहे। आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गुगलच्या नकाशात रहिवाशाचे घराचे स्थान निश्चित करताना कोणती काळजी घ्यावी, पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर, रस्त्याने अंतर नाही तर हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करायचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी रेड बलूनद्वारे
निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरता तो बलून जास्तीत जास्त 5 वेळाच निश्चित करता येईल, याची नोंद घ्यावी। त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे। एकदा अर्ज कन्फर्म केल्यावर पुन्हा लोकेशन बदलता येणार नाही। अर्ज कन्फर्म करण्यापूर्वी तो पुन्हा तपासावा लागणार आहे। तर हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत। अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सर्वात अगोदर मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। धन्यवाद।